श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने सर्व प्रकारची दुःख, दारिद्र्य, काळजी, चिंता दूर होते. श्री महालक्ष्मीची कृपा होते. श्री महालक्ष्मी आपल्या भक्तावर कृपा करते. श्री लक्ष्मीची नावे व रूपे अनेक आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राज्यलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंदा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी व रूपाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. तिची नावे व रूपे अनेक आहेत. या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची कहाणी आहे. द्वापार युगात घडलेली आहे. आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली आहे. तेथे एक राजा राज्य करीत असे. त्याचे नाव भद्रसेवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रज्ञादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सूर्यचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि प्रतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्याच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राज्याच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सारी संपत्ती तो स्वार्थाने स्वतःच खाऊन टाकेल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे न्यायली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, बाळ, माझं नाव कमळा, द्वारकेला राहते. मी तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, त्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत होती. नवरा तिला मारझोड करी. ह्या जाचऱ्याला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि राणी उपाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख, शांती आणि समाधान देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची कथा सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संतती सुख समृद्धीने नांदले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. यावर्षी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला विचारले, पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. म्हातारीचे बोलणे मग ती उठली व काठी टेकत टेकत निघणार तेवढ्यात राणी तारा महलातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उमटपणे म्हणाली, कोण ग तू? थेरडे, इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला हाकलून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला काही कळले नाही. राणीचा तो उमटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न थांबता संस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला. ती कळवळून म्हणाली, आजी, रागावू नका. माझी आई चुकली. तिच्याकडे मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिच्या स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शांबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीव्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला. इकडे भद्रसेवा, राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रसेवाला फार वाईट वाटले, पण तो तरी काय करणार. एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता. एक दिवस भद्रसेवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता. म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रसेवाला दासी धावत महलात गेली. राजाला बातमी सांगितली. शांबालाही ते समजले. शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रसेवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला.
नानापरीचा पाहुणचार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रशवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबाल्याने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूर्यचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूर्यचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूर्यचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. सूर्यचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबाल्याने आईकडूनही महालक्ष्मीचे व्रत करवून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूर्यचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्याचे पूर्वीचे वैभव परत मिळाले, राज प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबाल्याने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबाल्याचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचे अपमानच केला होता. पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. गृही आल्यावर मालाधराने श्यामबाल्याला विचारले, माहेराहून काय आणलं? श्यामबाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे होते. मालाधराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय आणले? या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडा थांबा म्हणजे कळेल. त्या दिवशी श्यामबाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अडणी करायला सांगितले. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अडणी लागले. मग श्यामबाल्याने पानात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते घालताच अन्न रुचकर लागले. मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग. श्यामबाला पतीला म्हणाली. मालधराही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्याच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, मातू नये. नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करणे चुकू नये. देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करेल. श्री महालक्ष्मीची कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. श्री महालक्ष्मी माता की जय.